ऑपरेशन टायगरचा धमाका हा पुण्यात देखील होणार होता. आता ही माहिती कशी समोर येते तर यावरती वसंत मोरे यांनी महत्वाचा खुलासा केलेला आहे. म्हणजे काय झालं, जेव्हा सचिन अहिर यांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यानंतर चर्चा सुरू झाली की अजून कुणाकुणाला ऑफर जी आहे शिंदे सेनेकडून मिळते. मग त्यानुसार वसंत मोरे जे ठाकरे सेनेचे नेते आहेत त्यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली की मला फोन कॉलवरून ऑफर देण्यात आलेली एकनाथ शिंदे यांचा पक्ष जॉईन करण्यासाठी. आता नेमकं त्या फोन कॉलमध्ये काय ऑफर होती त्यावरती स्वतः वसंत मोरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि हा कॉल कोणी केला आणि एकूण या संपूर्ण प्रकरणानंतर कशा प्रकारे ही प्रलोभनं दिली जातात हा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतोय की कशा प्रकारे महायुती ही प्रलोभनं देते, कशा प्रकारे नेत्यांना गळ्याला लावते, हा मुद्दा यातून समोर येतोय. त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर ऑपरेशन टायगर हे सुरूच आहे असं वक्तव्य हे खासदार फुटीनंतर देखील आपल्याला पाहायला मिळत होतं. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते असतील, आमदार असतील, मंत्री असतील, त्यांनी हे वक्तव्य केलं की अजून जे आहेत ते आमदार येऊ शकतात आमच्या पक्षामध्ये, हे त्यांनी म्हटलेलं. आणि कधी सचिन अहिर हे ठाकरे सेनेची साथ सोडून जायला तयार झाले हे स्वतः ठाकरे सेनेला देखील कळलं नाही. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे एक धडाका लावलेला आहे, सचिन अहिर हे प्रकरण समोर आल्यानंतर धडाका लावलेला आहे ऑपरेशन टायगरचा, त्यानुसार अजूनही आपल्याला हेच संकेत आहे की ऑपरेशन टायगर हे सुरू आहे, सुरू राहील आणि सुरू होतं. या कारणाने म्हटलं की स्वतः वसंत मोरे यांनी दावा केला की मला देखील ऑफर होती, शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याची ऑफर होती आणि त्यानुसार त्यांनी माहिती दिलेली आहे की शिंदे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने मला संपर्क केला आणि त्यांनी म्हटलं की शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत, तुम्ही आमच्या पक्षात आल्यावरती आनंद होईल. या सगळ्याबाबत शिंदे साहेबांनी देखील म्हटलंय जर सोबत आलात तर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये मोठं ऑफिस मिळेल. मग यावर मोरेंनी देखील विचारलं की एवढे मोठमोठे नेते तुमच्याकडे असताना माझ्यासारख्याची काय गरज आहे. तर यावरून मग समोरून उत्तर देण्यात आलं की तुमच्याकडे सोशल मीडियाची ताकद आहे आणि तुम्ही प्रभावी नेते आहात आणि शिवसेना वाढीसाठी तुमचा फायदा होईल, त्यामुळे तुम्ही यावं असं पक्ष नेतृत्वाचं म्हणणं आहे. एकूण यावरती असं देखील म्हटलं गेलं की हे जे फोन कॉल समोरून आलेला वसंत मोरे यांना, ते एक माजी नगरसेवक होते, ज्येष्ठ नेते होते शिंदे सेनेचे, त्यामुळे त्यांनी ही सगळी ऑफर दिली. आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे एकूणच जेव्हा हा कॉल आला होता तेव्हाची तारीख होती 29 एप्रिल आणि 30 एप्रिलला ठाकरे सेनेकडून शहर प्रमुख पद जे आहे ते वसंत मोरे यांना देण्यात येणार होतं. म्हणजे पुण्यामधील महत्वाचं पद हे वसंत मोरे यांच्याकडे जात आहे हे कळल्यानंतर ही कल्पना जेव्हा शिंदे सेनेकडे आली तेव्हा त्यांनी हा महत्वपूर्ण नेता जो आहे तो आपल्या पक्षात पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्यानुसार ही ऑफर दिली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. स्वतः याबाबत वसंत मोरे यांनी देखील खुलासा केलेला आहे की मला शहर प्रमुखाची जबाबदारी देणार होते, त्यानुसार सचिन अहिर आणि संजय राऊत यांना देखील मी ही सगळी कल्पना दिली की मला असा कॉल आलेला आहे, मला असं वाटतं की जशी माझी इथे तुम्ही पदोन्नती करताय त्यानंतर ही मला ऑफर आलेली आहे. म्हणजे एकूण ठाकरे सेनेमधले जे जे महत्वपूर्ण नेते आहेत त्यांना हेरून आपल्या पक्षात सामील करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदे सेनेकडून झाला असल्याचा इथून स्वतः वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि प्रलोभनं देखील कशी, तर मोठं पद मिळेल तुम्हाला, आपण महानगरपालिकेमध्ये ऑफर देऊ अशा प्रकारे, म्हणजे मोठं ऑफिस देऊ अशा प्रकारची प्रलोभनं जी आहेत ती दिली जातात. एकूण आम्ही जेव्हा राजकीय विश्लेषकांशी देखील बातचीत करतो, त्यानंतर आमदारांशी देखील बातचीत करतो, अशाच प्रकारची प्रलोभनं जी आहेत ती दिली जातात की आपण तुम्हाला मोठी पद देऊ, मंत्रीपद देऊ. ही जी प्रलोभनं आहेत त्यांनाच कुठेतरी ऑपरेशन टायगर अंतर्गत त्या अंतर्गत जे आहे ते बळी पडताना आपल्याला पाहायला मिळतात. हे जे कोणते नेते आहेत ते जात आहेत ते. आता अहिर हे पुण्याचे संपर्क प्रमुख देखील होते, त्यामुळे एक ठाकरेंना भीती होती की आता पुण्यामध्ये देखील त्यांच्या पाठोपाठ जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ठाकरे सेनेचे हे कार्यकर्ते आहेत, ते देखील पुन्हा आता त्यांच्या पक्षामध्ये जाणार का, म्हणजे शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणार का. तर वसंत मोरे यांनी हे असं होऊ नये म्हणून आता एक नवा उपक्रम राबवलेला आहे. जवळपास 130 ज्येष्ठ शिवसैनिक यासाठी मैदानात उतरलेत आणि चलो मातोश्री दर्शन हा उपक्रम त्यांनी राबवायचा ठरवलेला आहे, ज्या अंतर्गत पक्षातील निष्ठा कशी आहे,
कशी असली पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न होईल. शिवाय ठाकरे गटामध्ये एक नवं चैतन्य निर्माण करण्याचा यामध्ये प्रयत्न होईल. म्हटलं जात आहे सचिन अहिर हे ज्या दिवशी पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणार होते त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत ते ठाकरेच्या नेत्यांबरोबर म्हणजे वसंत मोरे असतील किंवा स्वतः दानवे असतील किंवा इतर आमदार असतील त्यांच्या संपर्कात होते. आपण तुमची कामं करू अशा प्रकारच्या बातचीत जे आहेत ते झालेले आहेत, सचिन अहिर यांच्यासोबत झालेले आहेत आणि त्यानंतर आता ते शिंदे सेनेसोबत गेलेले आहेत. आता काय म्हणजे असं आपण का नाकारू नये की सचिन अहिर जे कालपर्यंत म्हणजे पक्षप्रवेशाच्या आदल्या रात्रीपर्यंत हे ठाकरे सेनेच्या महत्वपूर्ण नेत्यांबरोबर होते, त्यांच्याशी संवाद साधत होते की तुम्ही आम्हाला लिस्ट पाठवा, तुमचं हे काम बाकी आहे, आपण जे निधी आहे त्याच्यावरती देखील प्रयत्न करू की माझा निधी जो आहे तो वळवण्याचा प्रयत्न करू. हे जे ऑफर सचिन अहिर ज्याप्रमाणे देत होते त्यानुसार काय आपण कसं नाकारू नये की पुढे जाऊन सचिन अहिर हे जे नेते आहेत ठाकरे सेनेचे अजून महत्वपूर्ण नेते आहेत त्यांना वळवण्याचं त्यांच्या पक्षामध्ये शिंदे सेनेच्या आता पक्षामध्ये न आणण्याचं काम करणार नाही हे कशावरून. मुळामध्ये आता काही मुद्दे जे आहेत म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर चांगलं पद चांगली जबाबदारी मिळते तर कोणताही नेता हा पक्षाची साथ सोडून जाण्यासाठी तयार नसतो. यामध्ये वसंत मोरे यांनी देखील म्हटलं की माझ्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी आहे तिथे, त्यामुळे तुमच्याकडे देखील महत्वपूर्ण नेते आहे, तुमच्याकडे स्वीकृत नगरसेवक नाहीये, तुमच्याकडे नगरसेवक नाहीये, तर मला देखील म्हणजे मग माझी काय गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य वसंत मोरे करतात. मग जर चांगलं पद मिळालं तर त्या पदावरती असताना किंवा एक जबाबदारी मिळाली तर पक्ष सोडून जाण्यासाठी काही गरज जी आहे ती नेत्यांना भासत नाही. एकूण यामध्ये सुषमा अंधारे यांनी देखील एक महत्वाचं वक्तव्य केलं की पदांवरती काम करण्याची गरज आहे. म्हणजे आतापर्यंत सुषमा अंधारे यांना देखील मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या ज्या आहेत ते अजूनपर्यंत तरी देण्यात आलेल्या नाहीत. म्हणजे आता फक्त ते प्रवक्ते पदाची आणि एक संपर्क बिल्ड करण्याचं काम जे आहे ते करतायत. एकूणच जेव्हा विधान परिषदेची एक निवडणूक जेव्हा सुरू होती तेव्हा सुषमा अंधारे यांना वाटलं होतं की या पदावरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जातील, त्यामुळे त्यासाठी त्यांनी आग्रह धरला नाही. मात्र नंतर दानवे यांना ती जबाबदारी आली. मग विधानसभेचं जेव्हा एक कार्यकाळ सुरू होता तेव्हा देखील त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे अशा जबाबदाऱ्या ज्या आहेत जर एक खंदा कार्यकर्ता पक्षासाठी उतरलाय तर त्यांना दिले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका ही आता एकूणच ठाकरे सेनेमध्ये पाहायला मिळते. आता ज्याप्रमाणे चर्चा समोर येत आहेत की अशा प्रकारची प्रलोभने दाखवली जातात, मग त्यानंतर जे पक्षांतर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यासाठी महत्वाची पदं देणं, त्या नेत्यांना जी जबाबदारी जी आहे त्याबरोबर महत्वाची पदं देणं, यावरती ठाकरे सेनेला काम करावं लागेल का हा प्रश्न निर्माण होतोय. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.